सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला आणि जे व्ह्यूअर्स आहे त्यांनाही सलाम जय ख्रिस्त प्रियजनांनो. हा सुंदरसा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे. त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याचा गौरव, त्याचा महिमा करण्यासाठी तर आपण टाईम वेस्ट न करता त्याच्या सुंदरशा जिवंत वचनाकडे आपण वळूया. प्रियजनांनो, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकणे. प्रियजनांनो, मी देखील प्रयत्न करते की तुम्हाला जसं माझा आवाज कोणी मला व्ह्यूअर्स म्हणतात तुमचा आवाज लहान वाटतो, तर मी माझा प्रयत्न करते की मी व्यवस्थित तुम्हाला बोलण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला एक एक शब्द परमेश्वराचा तो समजला पाहिजे. प्रियजनांनो, आणि आपण आजच्या सुंदरशा वचन मला मिळालेलं आहे ते म्हणजे दानियल. सर्वांचा आवडता आहे दानियलाची गोष्ट, जे जिवंत आहे गोष्ट, जे जिवंत वचन आहे ते म्हणजे दानियलाला सिंहाच्या गुहेत. आम्ही लहानपणापासून ऐकतो दानियल जेव्हा तो त्याच्यावरती जेव्हा जो दारियावेश राजा जो होता, दारियावेश राजा, आणि त्यांनी तो फरमान काढलेला की त्यांनी सगळ्यांनी केवळ त्याची पूजा अर्चना करावी, आणि दानियलाने तसं केलं नाही. प्रियजनांनो, तर त्यांनी बरोबर त्याची 3दा त्याची दिवसातून प्रार्थना राहायची. प्रियजनांनो, आज मला तुम्हाला आणि मला ही क्वेश्चन आहे की काय आपण प्रार्थना करतो का? तो दानियल 3दा प्रार्थना करायचा दिवसातून. तुम्ही आणि मी प्रार्थना करतो का? आज सगळेजण काय म्हणतात, मला टाईम नाही आहे, मला टाईम नाही. प्रियजनांनो, जो तुमचा माझा निर्माण करता आहे त्याला तुम्ही टाईम देत नाही, जिने तुमच्या माझ्यासाठी त्याचा एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं महान असं पवित्र बलिदान केलं, जेणेकरून तुम्हाला मला सार्वकालिक जीवन हे प्राप्त व्हावे. यासाठी परमेश्वराने एवढी मोठी बलिदान, एवढी मोठी कुर्बानी केलेली आहे. तर तुम्हाला मला 24 तासातला 1 तास आपण परमेश्वराला देऊ शकत नाही का? प्रियजनांनो, ही खूप गहरी गोष्ट आहे. आता समय फार जवळ आलेला आहे. प्रियजनांनो, फार परमेश्वराचं येणं फार नजीक आलेलं आहे. प्रभू येशू मसीहचं येणं फार नजीक आलेलं आहे, फार जवळ आलेलं आहे. प्रियजनांनो, सावध राहा. जो विश्वासाचा बी त्यांनी तुमच्यात आणि माझ्यात पेरलेला आहे त्याला खुंटू नका देऊ. त्या विश्वासाच्या बीला परमेश्वराला प्रार्थना करा, परमेश्वरा मला तुझ्या वचनात, तुझ्या विश्वासात वाढ कर, माझी उन्नती कर, तुझ्या आध्यात्मिक जीवनात माझी वाढ कर. तुला समय देण्यासाठी तुम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तू माझं मार्गदर्शन कर. जेव्हा आपण स्वतःचा निर्णय, स्वतःचा डिसिजन घेतो ना की मी देणार, परमेश्वर माझ्यावर एवढी प्रीती करतो तर मी पण त्याच्यावर प्रीती करणार, त्याच्यासाठी मी जगणार, त्याला मी समय देणार, त्याच्यावर मी प्रीती करणार. प्रियजनांनो, जेव्हा आपण वैयक्तिक डिसिजन घेतो, मी देणार, करणारच, 1 तास प्रार्थना करणारच, मी वचन प्रार्थना 1 तास देणार, परमेश्वराला समय, त्याचा समय मी त्याला देणारच, तेव्हा परमेश्वर तुम्हाला मदत करतो. तुमचा प्रयत्न तो पाहतो, तुमची इच्छा, तुमच्यात विश्वास तो पाहतो. प्रियजनांनो, सुंदरसं वचन मला मिळालेलं आहे. जेव्हा दानियल हा असा देवबापाचा सेवक होता. प्रियजनांनो, की त्याला स्वप्न परमेश्वर दाखवायचा, दृष्टांत त्याला दाखवायचा. आणि जेव्हा त्याला समजलं की यरुशलेमावर फार कठीण प्रसंग येणार आहे आणि 70 पूर्ण यरुशलेमाच्या ओसाड देशाचा काळ पुरा होण्यास 70 वर्ष लागतील. 70 वर्ष म्हणजे काय, किती दिवस झाले प्रियजनांनो? 70 वर्ष म्हणजे एक युग म्हणतो आपण, एक युग होऊन जातो 70 वर्ष. आज आपल्या जगामध्ये किती वर्ष जगणार आपण? 50, 60, 70.
बघा तेवढं वर्ष त्या यरुशलेमला ओसाड असा होणार असे परमेश्वराचं वचन यर्मिया संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले. आणि हे ऐकून दानिएल काय करतो बघा. दानिएल हे जेव्हा ऐकतो तो त्याचा मुख, त्याचं तोंड, मुख म्हणजे तोंड प्रभूकडे लावून, कोणत्या दोस्ताकडे नाही गेला, तो कोणत्या मित्राकडे नाही गेला, रडला नाही कोणत्या मित्रा माणसाकडे. अरे बापरे, आता बघा आमच्या यरुशलेम देश हा देवाचा देश आहे बघा, 70 वर्ष आता याला ओसाड असा राहणार आहे. कसं होणार मग, काय होणार. तो कोणत्या मनुष्याकडे गेला नाही, कोणत्या मनुष्याकडे गाराने रडला नाही, मला आता हे संकट आले बघा, आता आमच्या देशावर एवढं संकट आहे, आम्हाला अन्न नाही मिळणार, असं आता आम्ही कसं जगणार. काय कोणाला आपले संकट नाही सांगितले, आपलं मुख, आपलं तोंड त्यांनी परमेश्वराकडे लावले. आणि काय केलं तिने, उपास केला. बघा काय सुंदर लिहिलेलं आहे. मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोंताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले त्याने. आज विचार करा, तो दानिएल कसा तो देवाचा सेवक होता, कसा तो खरा इमानदार सेवक होता. एवढं त्याला दृष्टांताच्या द्वारे परमेश्वराने समजवले की असं होणार आहे. तो काय करतो. प्रियजनांनो, आज हेच आपल्याला तुम्हाला मला करायचं आहे. आज तुम्हाला मला हेच करायचं आहे. प्रियजनांनो, मी तुम्हाला नाही सांगणार की गोंताट नेसा, धूळ अंगावर टाका, हे नाही सांगणार. त्या जमान्यात त्यांनी केले, परंतु आज आपल्याला प्रभू येशूच्या आपण नवीन करारात आहोत. न्यू कोव्हेनंट, नवीन करारात आहोत आपण. प्रियजनांनो, जर दानिएल तेव्हा परमेश्वराचा फक्त शॅडो, केवळ परमेश्वराचा शॅडो म्हणजे काय, सावली, केवळ त्यांनी परमेश्वराची सावली पाहून त्याच्यावर विश्वास ठेवला, यहोवा परमेश्वरावर. प्रियजनांनो, आज तुम्ही आणि मी तर यहोवाची सावली नाही तर पूर्णतेचा ऐकून त्या एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा महान असं पवित्र पवित्र बलिदानाची आपण साक्ष देतो. हे देतो का नाही. प्रियजनांनो, आज असा समय परमेश्वराने दिलेला आहे. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला हा समय आहे की आपण पश्चाताप करा प्रियजनांनो, आणि देवाच्या जिवंत वचनावर विश्वास ठेवा. प्रियजनांनो, हेच तुम्हाला मला आज करायचं आहे. प्रियजनांनो, तो मुख परमेश्वरा प्रभू देवाकडे लावून प्रार्थना त्यांनी चालू केली. बघा किती सुंदर आहे. उपास केला, उपास धरला त्यांनी, गोंताट, धूळ, राख टाकली अंगावर, कपड्यावर, आणि मुख आपलं प्रभू देवाकडे, परमेश्वराकडे अगदी लीन नम्र होऊन तो परमेश्वराची आराधना करत, परमेश्वरा आमच्यावर आलेले हे संकट दूर कर, अशा रीतीनं त्यांनी प्रार्थना सुरू केली. आणि त्याच्यामध्ये सुंदर सुंदर त्यांनी बघा रीतीनं आम्ही पाप केले. बघा कबुली देणे, हा कबूल करत आहे की आम्ही पाप केले आणि दुष्टतेने वर्तन केले, फितुरी झालो, तुझी विधी व तुझे निर्णय यापासून आम्ही परावृत्त झालो. प्रियजनांनो, आणि शेवटचं जे आहे वचन ते खूप माझं हृदयांतकरण त्याच्यात खूप भरभरून गेलं प्रियजनांनो. आणि मी खूप त्यावेळेस विवळ झाले आणि रडले मी. परमेश्वरा, काय हे महान वचन तुझं आहे की हे प्रभू ऐक, हे प्रभू क्षमा कर, हे प्रभू ऐक, कार्य कर, विलंब लावू नकोस. हे माझ्या देवा, तुझे नगर व तुझे लोक यांना तुझे नाम दिले आहे. बघा प्रियजनांनो, तुझे लोक, इस्रायल लोक म्हटलं तर हे देवाचे लोक, जिवंत देवाचे लोक, हे तुझे लोक आहेत. तुझे लोक, तुझे नाव तुम्ही यांना दिलेले आहे, तुझे नाम त्यांना दिलेले आहे. म्हणून तुझ्याच प्रीत्यार्थ मागतो. म्हणून हे तुझ्याच प्रीत्यार्थ म्हणजे तुझ्यासाठीच मी मागतो परमेश्वरा, की तुझ्या नामास्तव यांना तू
यांना तू क्षमा कर. किती सुंदर दानिएलाने प्रार्थना केली. तुझ्याच प्रित्यात, तुझ्यासाठी तुझ्या प्रित्यात म्हणजे काय, तुझ्यासाठीच हे मागतो परमेश्वरा. आम्हाला तू वागवून घे, आमच्या अपराधांची पापांची क्षमा कर. आम्ही असं प्रभोजन खातो प्रियजनांनो, आणि असंच 5 मिनिटं झाले की आम्ही त्याच तोंडाने शिवीगाळ देतो, भांडणं करतो, वाईट बोलतो. हे नाही करायचंय आपल्याला प्रियजनांनो. आज तुम्हाला आणि मला समय त्यांनी दिलेला आहे. हा समय वेस्ट करू नका प्रियजनांनो. हा समय धरून घ्या. परमेश्वरा, हा समय तू मला दिलेला आहे. हा समय मला तुझ्याकडे मी वळतो आणि पश्चाताप करतो प्रियजनांनो. पश्चाताप केला. बघा, दानियल सर्व इस्रायल लोकांसाठी पश्चाताप करतो प्रियजनांनो. पश्चाताप करतो, क्षमा मागतो. ऐक प्रभू, तू ऐक आमचं, कार्य कर, विलंब लावू नको. विलंब लाव आपण म्हणतो. खूप जण ख्रिस्ती लोक म्हणतात, अरे आम्ही प्रार्थना करतो, आमची प्रार्थनाच ऐकत नाही देवाप्पा. प्रियजनांनो, असं म्हणू नका. परमेश्वर आपले डोळ्याचे अश्रू आपण रडतो ना, ते अश्रू तो त्याच्या बुदलीत म्हणजे बॉटलमध्ये ठेवतो, आणि ते एक एक अश्रू आणि प्रार्थनेचं उत्तर तो देतो प्रियजनांनो. असा महान प्रीतीचा परमेश्वर आहे तुमचा माझा प्रियजनांनो. त्याला तो प्रीती करतो म्हणून आपण कसं पण वागलं पाहिजे का? की तो दया करतो, तो कृपा करतो, तो प्रीती करतो म्हणून आपण पाप करतच राहायचं का? बिलकुल नाही प्रियजनांनो. त्या पापापासून आपल्याला आजाद करण्यासाठी त्यांनी बहुमूल्यवान त्याचं पवित्र पवित्र बलिदान केलेलं आहे. त्याचं स्मरण आपल्याला प्रति दिवशी प्रति समयाला हर एक समयाला आपण त्याच्या पवित्र पवित्र बलिदानाला स्मरण ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे. की माझ्या परमेश्वराने माझ्यासाठी प्राण दिला, तर मी हे घाण काम कसं करू, मी हे घाण शिव्या कसे देऊ माझ्या तोंडाने, मी का भांडू, मी का शिवाय शाप देऊ. हे काम माझं नाहीये, हे काम माझं नाहीये प्रियजनांनो. अशा रीतीनं तुम्ही जेव्हा तुमचं वैयक्तिक डिसिजन घेता, तेव्हा तुम्हाला मला तो दिलेला महान असा पवित्र आत्मा, परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला पवित्र आत्मा, तो आपल्याला सहाय्यक आहे. तो सहाय्यक आहे आणि तो आपल्याला मदत करणारा आहे. पण आपल्याला पहिला पाऊल आपल्याला उचला लागेल. प्रियजनांनो, दानिएलाने तो पाऊल उचलला, पश्चाताप केला आणि लीन नम्र होऊन परमेश्वराच्या चरणाजवळ फार लीन होऊन, परमेश्वरा, तुझे नाव, तुझे नगर व तुझे लोक यांना तुझे नाम दिले आहे, तुझे नाव तू दिलेलं आहे. इस्रायल लोक यहोवा परमेश्वराचे, जिवंत परमेश्वराचे, जिवंत देवाचे, सर्वशक्तिमान, सर्व सामर्थ्यवान परमेश्वराचं नावाचे देवाचे ते लेकर आहेत म्हणून सर्व जग त्यांना ओळखते. या करता तुझ्या नामा प्रित्यार्थ, तुझ्याच प्रित्यार्थ हे मागतो. प्रियजनांनो, किती सुंदर ही याचना आहे, किती सुंदर ही प्रार्थना आहे. आज तुम्हाला मला हेच करण्यासाठी त्याचा ऐकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देखील सांगत आहे. मार्क याचा पहिलाच अध्याय 15 वर्सेस मध्ये काय सांगत आहे. जेव्हा योहानाने बाप्तिस्मा केला प्रभू येशू मसीहचा, त्यानंतर त्याची अरण्यात परीक्षा होती आणि ती परीक्षा झाल्यावर तो देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यास स्टार्ट करतो प्रभू येशू मसीह. त्यावेळेस पहिला शब्द त्याच्या मुखातून निघालेला हा आहे की पश्चाताप करा आणि संदेशावर विश्वास ठेवा. संदेश म्हणजे काय प्रियजनांनो? देवाचं जिवंत वचन हा आहे संदेश प्रियजनांनो. त्याच्या जिवंत वचनावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की हे वचन जुना करार असो,
हा नवीन करार असो. हे वचन जिवंत वचन आहे, कारण आमचा परमेश्वर हा खरा जिवंत देव आहे प्रियजनांनो. आणि तो ते वचन पूर्ण करतो. तो ते वचन पूर्ण करण्यास सर्व शक्तिमान, सर्व सामर्थ्यवान असा महान परमेश्वर आहे प्रियजनांनो. तुम्ही या वचनाच्या द्वारे आपल्याला मॉरल ऑफ द स्टोरी, जसं आम्ही लहानपणी स्कूलमध्ये आम्हाला टीचर शिकवायची, आजचं लेसन तुम्ही शिकले तर त्याचा मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे आज मी तुम्हाला देखील सांगते. आजच्या वचनाचं मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे. या वचनात ही स्टोरी नाही, ते हे जीवन देणारं जिवंत वचनाची मॉरल ऑफ द जिवंत वचनाचे काय आहे प्रियजनांनो. आपल्याला पश्चाताप करायचा आहे, कबूल करायचा की मी पापी आहे परमेश्वरा, माझ्या अपराधांना धुवून काढ तुझ्या पवित्र जीवन देवाच्या रक्ताने, आणि मला तू शुद्ध कर. तुझं पवित्र जीवन तू मला दे, तुझं पवित्र आचरण तू मला दे, आणि तुझ्या सत्याच्या जीवनाच्या मार्गात मी चालावं, आणि तुझी वाट खऱ्या अंतःकरणाने पाहावी, जागृत राहावं. हे सर्व तुम्हाला समजण्यास आणि करण्यास आपला पवित्र त्रेक एक परमेश्वर शक्ती देव, सामर्थ्य देव. आमेन.